तर मागच्या 2 वर्षांपासून सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचे डोळे हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे लागलेले आहेत. मात्र ओबीसी आरक्षणाला घेऊन सध्या या निवडणुकीचा वाद सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. 12 जुलैला या संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी आहे. दरम्यान न्यायालयानं निवडणुका घेण्यास हिरवा कंदील दिला तर भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायला तयार आहे. आमची या संदर्भामध्ये तयारी सुद्धा झालेली आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते आशिष देशमुख यांनी दिली. या संदर्भात आशिष देशमुख यांच्याशी बातचीत केलेली आहे तुषार कोहळे यांनी. आपल्यासोबत भाजप नेते व माजी आमदार आशिष देशमुख आहे. भाऊ, स्थानिक स्वराज्य संस्थेचा जो विषय आहे सध्या न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. मात्र कुठंतरी जे स्थानिक स्तरावर लोक असतात, कार्यकर्ते, त्यांचा रोष कुठंतरी भाजपवर पाहायला मिळतात. भाजपची या संदर्भात काय नेमकी भूमिका आहे? बघा, 12 तारखेला सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भामध्ये सुनावणी आहे. नक्कीच स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषदा या सर्व निवडणुका ह्या झाल्याच पाहिजे. लोकशाहीमध्ये खालपासून जनतेचं प्रतिनिधित्व हे प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये डिसिजन मेकिंगमध्ये, पॉलिसी मेकिंगमध्ये नागरिकांच्या मदतीला धावणारं नेतृत्व हे त्यानिमित्ताने समोर येत आहे. भारतीय जनता पार्टीची हीच भूमिका राहील का निवडणुका झाल्या पाहिजे. त्यानुसार पूर्णपणे तयारी नक्कीच आमची वॉर्डनिहाय झालेली आहे. न्यायालयाचा निकाल जर का निवडणूक होण्याच्या बाजूने आला तर सरकारची पण तयारी असणार आहे? नाही, ह्या संदर्भामध्ये सरकारच सांगू शकते. पण जर सुप्रीम कोर्टाने ह्या प्रकारचा निकाल दिला आणि राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्या तर नक्कीच भारतीय जनता पार्टीची तयारी आहे आणि ह्या निवडणुकांमध्ये चांगलं असं परफॉर्मन्स नक्कीच भाजपा प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये केल्याशिवाय राहणार नाही. ऑक्टोबरमध्ये राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहे, त्याआधी मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शक्य आहे का आणि त्या व्हायला पाहिजे का? बघा, सुप्रीम कोर्टाचा सर्वस्वी हा निर्णय राहणार आहे आणि सुप्रीम कोर्टाने जर सांगितलं तर सरकार असेल, इलेक्शन कमिशन असेल किंवा सर्व पक्ष असतील यांना या निवडणुकीला नक्कीच सामोरं जावं लागेल. भाजपाची त्या दृष्टीने पूर्णपणे तयारी नक्कीच आहे. तर हे होते भाजप नेते आशिष देशमुख. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. नमस्कार. मनसुद्धा तुझं. ही एबीपी माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली. हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणाही झाली. पण आता प्रतीक्षा संपली. लवकरच येतोय सीझन 2. मन शुद्ध तुझं. होई मन शुद्ध तुझं.